हाय गाईज, कसे आहेत सगळे? सो आज आपण करणार आहोत पोपटी. ओके, सो चला. सो आमची पोपटीची तयारी चालू आहे आणि ह्याला म्हणतात मामोटा. तुमच्याकडे काय म्हणतात हे नक्की सांगा मला. 2 माणसं आमची मामोटा काढायला बसलेली होते, मामोट्याची पानं, आणि एक माणूस म्हणजे आमचे आजोबा, ते पोपटी भरत होते. आता पोपटी मी कशी लावायची ते पण मी सांगते. सर्वात प्रथम मडक्याच्या आतमध्ये मामोटा टाकायचा. मामोटा टाकल्यानंतर टाकून झाल्यावरती त्याचे शेंगा टाकायचे, शेंगावरनं मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा साईडनी मामोटा कवर करत करत मग आपल्याला पूर्ण शेंगा कट टू कट भरायचे आहेत. कट टू कट भरून थोडंसं दाबून त्याच्यावरती मामोट्याने बूच बनवायचं आहे, जेणेकरून शेंगा आपल्या बाहेर नाही पडणार मडका उचलल्यावर. आणि मामोटा काढायला आमची 2 माणसं बसलेली होती याच कारणामुळे. आणि मग थोड्याशा मामोट्याच्या काड्या वगैरे पण घ्यायच्या, ज्याने की आपल्याला सपोर्ट भेटतं मडक्याला. मग मडका उचलून आम्ही नेला. आमच्या अंगणात काही माती होती, त्या मातीमध्ये मडका आम्ही लावून घेतला. त्याच्या बाजूनी लाकडं वगैरे लावून, भुसा वगैरे टाकून मग आपल्या शेतातला भात निघलेलाच आहे त्याचा पेंडा पण लावून घेतला. आणि मग असा कांडा लावून, जसे रिलेटिव्ज आपल्या घरामध्ये लावतात तशा प्रकारे कांडा लावून मग आम्ही पोपटी अर्धा तास ठेवली. अर्ध्या तासानंतर ती आम्ही काढून घेतली. पोपटी काढून मग आम्ही पोपटीतला तो वरचा जो मामोट्याच्या पाळाचा जो बूच लावून घेतलेला तो काढून मग अशा प्रकारे शेंगा वतून घेतल्या. आणि मी तुम्हाला सांगते, मी गॅरंटी देते की शेंगा अजिबात जळणार नाही जर अर्धा तास पोपटी ठेवली तर. आणि मग नंतरला शेंगा काढून मग काय खाऊन घेतल्या. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि पोपटी ट्राय करायला विसरू नका.